लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर विश्वास ठेवून भाजपसोबत गेलो आहोत आणि त्यामुळे विश्वासघात करत केसाने गळा कापण्याचं काम करू नका असा इशारा शिवसेना नेते रामदास कदमांनी दिलाय। तर मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं माहिती नाही, पण पुन्हा आमचा विश्वासघात झाला तर माझं नाव पण रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा असा सज्जड इशारा रामदास कदमांनी दिलाय। या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत। आम्ही उमेदवार आहोत, तालुक्यात जात आहेत, मतदारसंघाने जात आहेत। जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे, तिथं जबरदस्तीचा प्रयत्न चाललेला आहे। मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत, रायगड मतदारसंघ असू देत, मावळ मतदारसंघ असू देत, तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत, इथं जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद असं चाललं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या। तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत। पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही। महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असू देत, राष्ट्रवादी असू देत, अजितदादा असू देत, आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामाच्यावरती विश्वास ठेवून आम्ही आलो आहे। आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे। युती असताना कळतं आम्ही इतका मोठा निर्णय घेतला, विश्वासानं भाजपसोबत आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं। आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून करत आहेत। हे तर पुरस्कार त्रास देत आहेत। हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही। मोदींकडे बघून आलो आहे, आम्ही शहाजींकडे बघून आलो आहे। मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहीत नाही, पण पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे मी आज सांगतोय। मी देखील एक शिवसेनेचा नेता म्हणून गेले 25 वर्ष काम करतोय महाराष्ट्रामध्ये। अधिक आज बोलणार नाही, ज्यावेळेला लोकसभेच्या तिकीट जाहीर होतील त्यावेळेला मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा महाराष्ट्रासमोर मी आणीन।